So hello students, welcome back to the another very important video session. My name is Vijay Kothekar and today we are going to take a all the basic which is important for the NEET examination. Okay, so now हमने स्टार्ट किया था पिछले लेक्चर में बायोलॉजी से ही स्टार्ट किया था ओके, तो मैंने आपको बोला था बायोलॉजी. ओके, क्या होती है बायोलॉजी? बायो का मतलब होता है लिविंग और लॉजी का मतलब होता है स्टडी. ओके, बायो का मतलब होता है लिविंग और लॉजी का मतलब होता है स्टडी. माने कि यहां पर क्या हो गया, स्टडी ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म on the earth is called biology. देखिए मैंने यहां पर लिख के दिया आपको, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो काही स्टडी केला जातो ना, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्टडीला आपण बोलत असतो बायोलॉजी असं म्हणत असतो. बरोबर आहे की नाही? मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे मेनी प्रकारचे आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे त्या ठिकाणी प्लांट असू शकतात. बरोबर आहे की नाही? लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे ॲनिमल पण असू शकतात आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे मायक्रोब्स पण आहेत. बरोबर आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे त्या ठिकाणी बघा मी काय सांगतोय, या पृथ्वीवर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो स्टडी केला जातो, या अर्थवर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो स्टडी केला जातो, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्टडीला आपण बोलत असतो बायोलॉजी. ओके, व्हाट इज बायोलॉजी? यहां पर दिया मैंने स्टडी ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. ओके, अगर आपसे किसी ने पूछा कि बायोलॉजी क्या होता है, ओके, अगर आपसे किसी ने पूछा कि बायोलॉजी क्या होता है, तो बायोलॉजी में क्या किया जाता है? लिविंग ऑर्गेनिज्म का स्टडी किया जाता है. ध्यान में रखो. ओके, पहली स्टेप हमारी क्या है? लिविंग ऑर्गेनिज्म का स्टडी. इसे हम क्या कहेंगे? बायोलॉजी कहेंगे. ओके, तो वहां पर मीनिंग ही दिया है, बायो का मतलब होता है लिविंग और लॉजी का मतलब होता है स्टडी. सो लिविंग ऑर्गेनिज्म का जो स्टडी रहता है उसे हम कहते हैं बायोलॉजी. तो लिविंग ऑर्गेनिज्म अर्थ के ऊपर तीन टाइप्स के हैं. एक तो है प्लांट भी है, एक तो एनिमल भी है और एक तो माइक्रोब्स भी है. ओके, प्लांट, एनिमल आणि मायक्रोब्स. बरोबर? मायक्रोब्स असं आपण कोणाला म्हणतो? जे आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. आता तुम्हाला सर जे उघड्या बंद डोळ्यांनी तरी कुठं दिसतं? बरोबर, जे आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं. मायक्रो या शब्दाचा अर्थ होतो लहान, अतिशय सूक्ष्म. बरोबर आहे की नाही? जे आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं, त्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब्स असं म्हणत असतो. बरोबर? त्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार करतोय तर हे प्लांट असतील, ॲनिमल असतील, मायक्रोब्स असतील, हे आपण क्लासिफाय केले आपल्या स्टडीसाठी. हे क्लासिफाय करण्याचं काम केलं R.H. विटेकर यांनी. R.H. विटेकर. ओके, R.H. विटेकर यांनी 5 किंगडम सिस्टीम दिलेली आहे. 5 किंगडम सिस्टीम. ओके, म्हणजे आपल्याकडे 5 किंगडम आहेत. ओके, ते 5 किंगडम कोणते? पहिला आहे किंगडम मोनेरा. नंबर दूसरा किंगडम प्रोटिस्टा. नंबर तीसरा किंगडम फंगाय किंवा फंजाय सुद्धा म्हणू शकतो. नंबर 4 किंगडम प्लांटी. आणि नंबर 5 किंगडम ॲनिमलिया. ओके, या पृथ्वीवर असणारे प्लांट असतील, ॲनिमल असतील किंवा मायक्रोब्स असतील, यांना आपण 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. बरोबर? 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. लक्षात येते? आणि हे क्लासिफिकेशन करण्याचं काम
जर कुणी केलं असेल तर ते केलेलं आहे R.H. विटेकर यांनी, बरोबर. मग मी या ठिकाणी काय सांगितलं की R.H. विटेकर क्लासिफाय 5 किंगडम सिस्टीम. R.H. विटेकर क्लासिफाय 5 किंगडम सिस्टीम. मग त्यातला पहिला किंगडम कोणता आहे? किंगडम मोनेरा, किंगडम प्लांटी, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम ॲनिमलिया आणि किंगडम फंगाय. दीज आर सम ऑफ द किंगडम्स, ओके, विच वी आर क्लासिफाईड बाय द R.H. विटेकर. ओके. मग यामध्ये हे जे 5 किंगडम आहेत, या 5 किंगडम मध्ये तुमचे सगळे मायक्रोब्स आले. किंगडम प्लांटी मध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्या ठिकाणी सर्व काही प्लांट या पृथ्वीवर जेवढे काही प्लांट आहेत त्या प्लांटचा अभ्यास आपण किंगडम प्लांटी मध्ये करूयात. आणि जे काही ॲनिमल्स आहेत, बरोबर, सगळे ॲनिमल, ओके, या सर्व ॲनिमलचा अभ्यास आपण किंगडम ॲनिमलिया मध्ये करूया. अर्थातच ॲनिमल किंगडम मध्ये आपण ॲनिमलचा अभ्यास करूया, तर प्लांट किंगडम मध्ये आपण त्या ठिकाणी प्लांटचा अभ्यास करूया. इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया हे 2 सेपरेट टॉपिक मोठ्या प्रमाणात वेटेजनं नीटमध्ये विचारले जातात. त्यामुळं शिकत असताना हे 2 गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण शिकायच्या आहेत. याचा अर्थ असा नाहीये की तुमच्या सिलेबसमध्ये किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाई नाहीये. हे पण 3 फंगाय तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नावाचा एक 11th स्टँडर्डचा 2 नंबरचा टॉपिक आहे. त्यामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. त्यामध्ये फंगाय आहे, त्यामध्ये प्रोटिस्टा आहे, त्यामध्ये मोनेरा आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके. मी जे काही बोललो ते सगळ्यांच्या लक्षात आलंय का? एक जण रिप्लाय द्या प्लीज. यस बेटा. एनीवन रिप्लाय प्लीज. यस. मुरकुंडे, यस बेटा बोलिए, जल्दी से बोलिए. यस, डिस्कस विथ मी, डोंट टेक टेंशन, एनी टेक. ओके. रोहन, अंकिता. यस. ओके. तो अंकिता, तुझ्यासाठी प्रश्न आहे. आपल्याला बायोलॉजी मध्ये कशा कशाचा अभ्यास करायचा आहे सांग बरं. नंबर 1 प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स. मायक्रोब्स, बरोबर. मग या प्लांट, ॲनिमल आणि मायक्रोब्स यांना आपण क्लासिफाय केलं, बरोबर आहे की नाही? हा, तर क्लासिफाय केलं. गौरी, मला एक सांग की आपण यांना किती किंगडम मध्ये क्लासिफाय केलं? यस गौरी. 5 नाही, बोलायचंय, आन्सर द्या. यस, बरोबर आहे. मेसेज नाही टाकायचं, आन्सर द्यायचंय. आपण हे जे काही 5 किंगडम आहेत, बरोबर आहे, हे 5 किंगडम कोणते? यस बेटा मुरकुंडे. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमलिया. व्हेरी गुड. हे 5 किंगडम आहेत आपल्याकडे, बरोबर आहे की नाही? किंगडम मोनेरा आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे, किंगडम फंगाय आहे, किंगडम प्लांटी आहे आणि किंगडम ॲनिमलिया आहे. These are some of the classification of 5 kingdom system by the scientist R.H. विटेकर. ओके. तर मग आता या ठिकाणी तुम्हाला मी काल सांगितलं होतं की ॲनिमलच्या काही प्रॉपर्टीज आहेत. मी हे रफ करतोय. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही प्रॉपर्टी आहेत. त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टी मध्ये मी तुम्हाला ग्रोथ बद्दल डिस्कस केलं होतं. ओके. ग्रोथ आहे, रिप्रोडक्शन आहे, त्याचबरोबर मी डिस्कस केलं होतं बघा या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या काही फीचर्स. ओके. नंबर 1 बद्दल सांगितलं होतं ग्रोथ. ओके. त्यानंतर नंबर 2 मध्ये सांगितलं होतं रिप्रोडक्शन. ओके. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंबर 3 म्हणजे त्या ठिकाणी मेटाबॉलिझम. आणि नंबर 4 ॲबिलिटी टू रिस्पॉन्स. ability to response. Okay, these are some of the characteristics of the living organism. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके. जर तुम्हाला कोणी म्हटलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग गोष्टीपासून वेगळा का आहे, प्रश्न लक्षात येत असेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? आपल्याला या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बघायला भेटतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ग्रोथ बघायला भेटते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला रिप्रोडक्शन बघायला भेटतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला मेटाबॉलिझम बघायला मिळतं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ॲबिलिटी टू रिस्पॉन्स मिळतो. बरोबर आहे की नाही? काय लक्षात येतंय? गौरी, माझं बोलणं ऐकते का तू?
यस गौरी, जल्दी से बोलिए. यस अंकिता. Yes, sir. ओके, मग हाय ॲबिलिटी टू रिस्पॉन्स, मी बोललो हाक मारली. ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही रिस्पॉन्स देताय, म्हणजे या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण हे सर्व काही शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ठीक आहे, ग्रोथ असेल, रिप्रोडक्शन आहे, ग्रोथ ही प्रॉपर्टी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आढळते. परंतु एक लक्षात घ्या, मी काय बोलतो या ठिकाणी, ग्रोथ ही प्रॉपर्टी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आढळते, पण सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ग्रोथ ही प्रॉपर्टी आढळत नाही. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ग्रोथ ही प्रॉपर्टी आढळते, पण काही नॉन लिव्हिंग गोष्टी आहेत. काही नॉन लिव्हिंग म्हणजे कोणत्या? जसं की आपण एक वाक्य बोलत असतो बघा, की हिमनदीतील बर्फ वितळून त्या ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. आपण वाक्य काय बोलतो, म्हणजे बर्फाच्या नदीमधील बर्फ वितळून पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. आता पाण्याच्या पातळीमध्ये झालेली वाढ ही सुद्धा एक प्रकारची ग्रोथच आहे, बरोबर आहे की नाही? पाण्याच्या पातळीमध्ये झालेली वाढ ही सुद्धा एक प्रकारे ग्रोथच आहे. मग मला तुम्ही सांगा की या ठिकाणी पाणी लिव्हिंग असतं का नॉन लिव्हिंग असतं? ओके, बोला अंकिता मॅडम, पाणी लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे? Non-living. नॉन लिव्हिंग आहे. मग आता याचा अर्थ असा होतो की ग्रोथ ही गोष्ट लिव्हिंग मध्ये पण होते आणि नॉन लिव्हिंग मध्ये पण होते. मग जी गोष्ट लिव्हिंग मध्ये होते आणि काही नॉन लिव्हिंग मध्ये पण होते, मग याचा अर्थ ग्रोथ इज नॉट अ डेफिनाइट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. डेफिनाइट प्रॉपर्टी. ओके, ग्रोथ ही गोष्ट फक्त लिव्हिंग बीइंग मध्ये होत नाही, म्हणून मी असं लिहिलं, ग्रोथ ही गोष्ट सजीवाची डेफिनाइट प्रॉपर्टी नाही. मी असं म्हणत नाही की ग्रोथ ही प्रॉपर्टी सजीवाची नाहीये म्हणून. 100% ग्रोथ ही प्रॉपर्टी लिव्हिंग बीइंगची आहे, यात काहीही डाऊट नाही. ग्रोथ ही प्रॉपर्टी लिव्हिंग बीइंगची आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. पण ग्रोथ ही प्रॉपर्टी आपल्याला काही नॉन लिव्हिंग बीइंग मध्ये पण आढळते, आणि म्हणून ग्रोथ ही प्रॉपर्टी सजीवाची डेफिनाइट प्रॉपर्टी नाही. नंबर 1 गोष्ट लक्षात आली. गौरी, अंकिता, रोहन, मनीषा, बोलिए जल्दी से. हो सर. ओके अंकिता, ओके चलो ठीक है, थैंक यू सो मच. अभी आप पढ़ेंगे बेटा रिप्रोडक्शन की तरफ. अभी तुम बोलेंगे सर लिविंग ऑर्गेनिज्म के अंदर हमें रिप्रोडक्शन दिखाई देता है. तुम्हारे हाथ में जो पेन है सर, उसमें थोड़ी ना रिप्रोडक्शन दिखाई देगा, बराबर है की नाही? एक्झॅक्टली करेक्ट आहे. रिप्रोडक्शन ही ॲबिलिटी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच आढळते. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला रिप्रोडक्शन ही प्रॉपर्टी कधीच आढळत नाही. पण या ठिकाणी एक लक्षात घ्या. आता एक ऑर्गॅनिझम आहे, तुम्हाला माहिती आहे हॉर्स नावाचा. हॉर्स म्हणजे घोडा असतो. हॉर्स म्हणजे घोडा आणि डॉंकी म्हणजे गाढव. ओके, हॉर्स आणि डॉंकी या दोघांच्या संकरामधून सायंटिस्ट लोकांना काही काम राहत नाही. ओके, ते काहीतरी नवीन तयार करतात कधी पण. ओके, हॉर्स आणि डॉंकी ह्या दोन्ही वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. हॉर्स आणि डॉंकी ह्या दोन्हीही वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. या दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये जे क्रॉस केलं, ज्याला आपण बोलत असतो इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन, बरोबर आहे की? इंटर स्पेसिफिक, दोन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जे शब्द लागतो ना त्याला इंटर बोलतो आपण. मग हॉर्स आणि डॉंकी ह्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस आहेत, आणि या दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये जे हायब्रिडायझेशन झालं त्या हायब्रिडायझेशनला नाव दिलं जातं इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. मग हॉर्स आणि डॉंकी यांच्यापासून, यांच्या संकरामधून एक ऑर्गॅनिझम तयार केला. त्या ऑर्गॅनिझमचं नाव आहे म्यूल. म्यूल नाव त्याचं, MULE. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. नीट एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की हॉर्स आणि डॉंकी यांच्या इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन मध्ये कोणता नवीन ऑर्गॅनिझम तयार केला, तर त्याचं नाव आहे म्यूल, बरोबर. तर आता एक लक्षात घ्या, हॉर्स आणि डॉंकी हे दोन्ही फर्टाईल होते किंवा फर्टाईल आहेत, म्हणून त्यांना म्यूलला जन्म दिला, बरोबर की नाही? परंतु एक लक्षात घ्या, पुढे चालून म्यूल कुणालाही जन्म देत नाही. म्यूल कुणालाही जन्म देत नाही. मग म्यूल झाला स्टराईल. ओके, स्टराईल. ओके, स्टराईललाच मी शब्द वापरतो इनफर्टाईल. ओके, स्टराईललाच काय शब्द वापरला मी? इनफर्टाईल हा शब्द वापरलेला आहे. सांगायचं तात्पर्य, म्यूल ऑर्गॅनिझम कुणालाही जन्म देत नाही,
दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देतो. दुसरं उदाहरण असं आहे बाळांनो, तुम्हाला मधमाशीचा छाता माहित असेल, बरोबर आहे की नाही? आपल्या इंडियामध्ये 4 प्रकारच्या मधमाशी प्रकार भेटतात बाळांनो. ॲपिस इंडिका, ॲपिस डॉर्सेटा, ॲपिस मेलिफेरा, ॲपिस फ्लोरेला. तो भाग वेगळा आहे. पण त्या मधमाशीच्या छातीमध्ये 3 प्रकारच्या मधमाशा असतात. नंबर 1 म्हणजे क्वीन असते, क्वीन. नंबर 2 म्हणजे ड्रोन असतो आणि नंबर 3 म्हणजे वर्कर असतात. ओके, वर्कर. मग क्वीन म्हणजे कोण असते बाळांनो? क्वीन म्हणजे फिमेल असते. हे सिम्बॉल फिमेलचं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती. ओके. ड्रोन म्हणजे मेल असतो, मेलचा सिम्बॉल अशा पद्धतीत आहे. ओके. पण बाळांनो, हा जो वर्कर आहे, हा वर्कर मेल पण नसतो आणि फिमेल पण नसतो. लक्षात घ्या, हा वर्कर मेल पण नसतो आणि फिमेल पण नसतो. पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी वर्कर एबल नाही. बरोबर. वर्कर हा पूर्णपणे कसा झाला? स्टराईल झाला, स्टराईल. ओके. आणि स्टराईललाच मी शब्द वापरला होता मगाशी, इनफर्टाईल. मग मला तुम्ही सांगा, या ठिकाणी म्यूल आणि वर्कर हे 2 ऑर्गॅनिझम आहेत. या पृथ्वीवर असणारे हे 2 सजीव आहेत. हॉर्स आणि डॉंकी यांच्यापासून तयार करण्यात आलेला म्यूल आणि हनीबी मध्ये असणारा तिसरा प्रकार म्हणजे पहिला क्वीन, दुसरा ड्रोन आणि तिसरा वर्कर. क्वीन ही फिमेल झाली, ड्रोन हा मेल झाला आणि वर्कर जी कुणाला जन्म देत नाही. मग याचा अर्थ काय होतो की वर्कर हे स्टराईल आहेत. निश्चितपणे वर्कर हे इनफर्टाईल आहे, इनफर्टाईल. बरोबर की नाही? मग याचा अर्थ हाच आहे की म्यूल आणि वर्कर हे दोन्हीही या पृथ्वीवरचे सजीव जरी असले तरी सुद्धा यांच्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शन ही प्रॉपर्टी आढळत नाही. बरोबर. म्हणजे कुठंतरी एक्सेप्शन आपल्याला आढळते, कुठंतरी अपवादात्मक गोष्टी आपल्याला सजीवाच्या रिप्रोडक्शन बद्दल आढळायला मिळत आहेत. आणि म्हणून रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉट अ डेफिनाइट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इज ऑल्सो नॉट अ डेफिनाइट प्रॉपर्टी. ओके. रिप्रोडक्शन ही सुद्धा सजीवाची डेफिनाइट प्रॉपर्टी नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके. तर आपण या ठिकाणी या 2 गोष्टी पार केलेल्या आहेत. बरोबर. नंबर 1 म्हणजे तुम्हाला सांगितलं ग्रोथ. बरोबर. ग्रोथ ही सजीवाची डेफिनाइट प्रॉपर्टी नाही. आणि नंबर 2 म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन सुद्धा सजीवाची डेफिनाइट प्रॉपर्टी नाही. ओके. बरं, सगळ्यांना समजलं असेल तर प्रत्येकाने मला सिरियल मला सांगायचं की सर मला समजलंय. ओके. यस बेटा रोहन. सर स्क्रीन क्लिअर नाही दिसत आहे. हो, 1 मिनिट. हा बेटा बघ बरं व्यवस्थित. ही ग्रोथ लिहिले, रिप्रोडक्शन आहे, मेटाबॉलिझम आहे, ॲबिलिटी टू रिस्पॉन्स आहे. ओके. बर, तुझ्या एवढं तर लक्षात आलं का की मधमाशांच्या वर्करमध्ये आणि घोडा आणि गाढव म्हणजे हॉर्स आणि डॉंकी यांच्यामधून आपण जे क्रॉस केलेले, बरोबर, ज्यांच्यामध्ये आपल्याला म्यूल भेटलं, ते म्यूल हे इनफर्टाईल आहे, स्टराईल आहे, कारण त्याच्यापासून आपल्याला पुढे रिप्रोडक्शन भेटत नाही. यस बेटा. हो सर समज. ओके. बाकी चला बोला पटकन. यस अंकिता बेटा समजलंय तुला? येस सर. मनीषा. Yes, there one someone is there. Okay, your name is Manisha or other name is there? सर माझं नाव साक्षी. Okay, no problem. Thank you so much. Okay. Okay. चलो ठीक है. तो अभी हम देखेंगे मेटाबॉलिझम की तरफ जाएंगे. मेटाबॉलिझम. आता तुम्हाला मी मेटाबॉलिझम बद्दल सांगितलं होतं कालच. मेटाबॉलिझम काय असतं? हा, तर मेटाबॉलिझम कडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे. बघा मेटाबॉलिझम काय आहे. हा, या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. मेटाबॉलिझम बघा, मेटाबॉलिझम कशाला म्हणतात? आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ओव्हरऑल प्रोसेस होतात का सगळ्या, ओके, जेवढ्या काही प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये होत आहेत, या सगळ्या प्रोसेसेसला एकंदरीत आपण मेटाबॉलिक प्रोसेस असं म्हणतो. भरपूर साऱ्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असतात, बरोबर आहे. मग सगळ्या प्रोसेस ज्या आपल्या बॉडीमध्ये होतात, मग सगळ्या केमिकल रिॲक्शन आल्या, ओके, सगळ्या काही एन्झायमॅटिक रिॲक्शन्स आल्या, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण कशात करत असतो? मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये करत असतो. ओके. मग मेटाबॉलिझमची काय डेफिनेशन आहे? द सम टोटल ऑफ ऑल प्रोसेस which are happening inside the
लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या सगळ्या प्रोसेसेस होत आहेत, बरोबर आहे की नाही, या सगळ्या प्रोसेसेसला आपण बोलत असतो मेटाबॉलिक प्रोसेस. लक्षात आलं माझं बोलणं? सगळ्या ज्या काही प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये होत आहेत या सगळ्या प्रोसेसला आपण काय बोलतो? मेटाबॉलिक प्रोसेस असं म्हणतो. अंकिता प्लीज रीड आउट द स्टेटमेंट. व्हॉट इज मेटाबॉलिझम? यस बेटा प्लीज रीड आउट द स्टेटमेंट. व्हॉट इज मेटाबॉलिझम? सर ब्लर दिसतंय ते. वेट 1 minute. I will take a camera in front. Just 1 minute. बघ बरं आता. नाही सर. बर. The sum total of all process which are happening inside the living organism is called as the metabolism. Just 1 minute. I will on the light. Just 1 minute. काय फरक पडतोय? काय फरक पडतोय बोला? दिसतंय आता स्क्रीन? नाही सर थोडं ब्लर. बर माझ्या पाठीमाग बोल. द सम टोटल ऑफ all process of all process which are which are happening inside happening inside the living organism. the living organism. बघा आपल्या बॉडीमध्ये ज्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या काही प्रोसेसेस होत असतात या सगळ्या प्रोसेसेसला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या काही प्रोसेसेस होत आहेत ना या सगळ्या प्रोसेसेसला आपण एकंदरीत बोलत असतो मेटाबॉलिक प्रोसेस. बरं मला एक सांगा, अगोदर ब्लर दिसत होता का सुरुवातीपासून ब्लर दिसतंय का मधोमधच ब्लर दिसतंय? सर एकदमच आता चालू झालं ते. बरं जस्ट 1 minute मध्ये त्याला मी क्लिअर करतो. हा जस्ट वेट 1 minute. ओनली 1 minute. हा Yes. The sum of total number of all process which are happening inside the living organism. चलो ठीक है. The sum total of the processes which are happening inside the living organism. लिविंग ऑर्गेनिज्म के बॉडी के अंदर जितने भी सारे प्रोसेसेस होते हैं ना उन सभी प्रोसेस को हम कहते हैं मेटाबॉलिज्म. तो एक बात ध्यान में रखो बेटा, एक ध्यान में रखो. मैंने आपको पहले पढ़ाया ग्रोथ पढ़ाया, दूसरी जो कंसेप्ट पढ़ाई रिप्रोडक्शन पढ़ाई. ओके तो ऐसे कौन से दो ऑर्गेनिज्म है बेटा? हाँ गौरी क्वेश्चन आपके लिए है. ऐसे कौन से दो ऑर्गेनिज्म है हमारे अर्थ के ऊपर जिनमें रिप्रोडक्शन नहीं दिखाई देता? पहला वाला बोलिए और दूसरा वाला बोलिए, जल्दी से बोलिए. जल्दी से बोलिए, जल्दी से बोलिए, जल्दी से बोलिए. चलो बोलिए अंकिता. यस म्यूल एक है और दूसरा. यस बोलिए बोलिए जल्दी से बोलिए, टाइम नहीं अपने पास. ओके दिया है मैंने शायद. ओके अब मैं पिछले वर्कर बीज. ओके तो मेटाबॉलिज्म का मतलब बोला मैंने आपको, जितने भी लिविंग ऑर्गेनिज्म के बॉडी के अंदर जो प्रोसेसेस होते हैं उन सभी प्रोसेस को हम कहते हैं मेटाबॉलिज्म. आता एक लक्षात ठेवा बाळांनो, मेटाबॉलिज्म याचा अर्थ शुद्ध मराठीमध्ये सांगतो, आपल्या बॉडीमध्ये ज्या काही चयापचनाच्या अभिक्रिया होत असतात, बरोबर की नाही, या सगळ्यांना त्या ठिकाणी मेटाबॉलिज्म असं बोललं जातं. एक लक्षात ठेवा, या पृथ्वीवर जेवढे सजीव आहेत ना, मग सजीवामध्ये तुम्ही युनिसेल्युलर घ्या अथवा मल्टीसेल्युलर घ्या. एक लक्षात ठेवा, सजीव ऑर्गॅनिझम तुम्ही कुठलाही घ्या, तुम्ही युनिसेल्युलर घेतला तरी चालेल, अदरवाइज मल्टीसेल्युलर घेतला तरी चालेल. जेवढे सजीव या पृथ्वीवर आहेत हे सगळे सजीव
त्यांना काम करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी त्यांना फूडमधून येते, बरोबर की नाही. या पृथ्वीवरचा एक पेशीय प्राणी अमिबा घ्या, पॅरामोसियम घ्या, क्लोरेला घ्या, बरोबर की नाही, किंवा अदरवाईज तुम्ही मल्टीसेलर ॲनिमलमध्ये आपण स्वतः ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. मला सांगा, आपण स्वतः सुद्धा काही न खाता काम करू शकतो का? नाही करू शकत, बिकॉज आपल्याला एनर्जी लागते. आपण जे फूड खातो, अर्थात कार्बोहायड्रेट असन, प्रोटीन असन, विटॅमिन असन, जे फूड खातो या कार्बोहायड्रेट इन द फॉर्म ऑफ द ग्लुकोज असेल, यांच्यामधून आपल्याला ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट नावाची एनर्जी करन्सी भेटत असते, ज्याच्यामध्ये आपण बॉन्ड ब्रेक करून त्याच्यामधून निघणारी जी काही एनर्जी आहे याचा वापर आपण आपल्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी करत असतो. म्हणजे याचा अर्थ एकच होतो की या पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांमध्ये मेटाबॉलिझम ही प्रॉपर्टी आपल्याला आढळून येते. याचा अर्थ एकच आहे की या पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांमध्ये आपल्याला मेटाबॉलिझम दिसतं. सगळ्या प्राण्याला जीवन जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. कोणताही असा सजीव नाही ज्याला जो सजीव अन्न न खाता जगू शकतो. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो मेटाबॉलिझम इज द डेफिनाइट प्रॉपर्टी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, म्हणजे आतापर्यंत आपण ज्या 3 प्रॉपर्टी शिकल्या, बरोबर की नाही, पहिली ग्रोथ शिकली, दुसरी रिप्रोडक्शन शिकली आणि आता आपण मेटाबॉलिझम शिकतोय. तर ग्रोथ ही प्रॉपर्टी डेफिनाइट नाहीये, रिप्रोडक्शन ही सुद्धा प्रॉपर्टी डेफिनाइट नाहीये, पण मेटाबॉलिझमचा जेव्हा आपण विचार करतोय तर या पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांमध्ये मेटाबॉलिझम ही प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळते, बरोबर आहे. कोणत्याच नॉन लिव्हिंग गोष्टीमध्ये आपल्याला मेटाबॉलिझम बघायला भेटत नाही, बरोबर आहे. नॉन लिव्हिंग गोष्टी कधीच खायला मागत नाही, ओके, असा याचा अर्थ आहे. पण सगळ्या सजीवांना जीवन जगण्यासाठी अन्नाची अर्थातच एनर्जीची गरज असते, बरोबर आहे की नाही. म्हणून तो त्याच्या लाईफ मधल्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो असं आपण या ठिकाणी बोलतो, बरोबर. आता या पुढे जर आपण गेलो तर ती आहे ॲबिलिटी टू रिस्पॉन्स. ओके, अंकिता, विजय, someone is there, Vijay, okay, he is not responding, okay, you know what I want to say, okay, someone is there, Gauri is there, Gauri, Sakshi, yes sir, okay, चलो ठीक है. तो आपने मुझे रिस्पॉन्स दिया, बराबर. अगर मैं किसी नॉन लिविंग ऑब्जेक्ट को कोणत्या जरी नॉन लिव्हिंग गोष्टीला जर हाक मारली तर तिकडून तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे का? बिलकुल पण नाही. नॉन लिव्हिंग गोष्टी कधीच रिस्पॉन्स देत नाहीत. याचा अर्थ एक आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमच रिस्पॉन्स देतात, बरोबर की नाही. आपण आपल्या घरामध्ये जो पेट प्राणी पाळतो, कुत्रा नावाचा प्राणी पाळतो आपण, बरोबर की नाही, तर त्याला जरी आपण बोलवलं ना तरी सुद्धा तो येतो, फक्त तो पेट असावा, कोणताही जवळ येत नाही. तर त्या ठिकाणी असं आपण म्हणतो. तर सांगायचं तात्पर्य एवढं की रिस्पॉन्स देणं ही प्रॉपर्टी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आढळते, फक्त लिव्हिंगमध्येच आढळते. मग मला सांग अंकिता, लिव्हिंगमध्ये आढळणारी ही रिस्पॉन्सिबिलिटी ही डेफिनाइट प्रॉपर्टी आहे का नाही? डेफिनाइट. यस, करेक्ट. सो ॲबिलिटी टू रिस्पॉन्स इज द डेफिनाइट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग डेफिनाइट प्रॉपर्टी ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. देखिए ये जो है ना डेफिनेट प्रॉपर्टी है लिविंग ऑर्गेनिज्म की, कौन सी बेटा? एबिलिटी टू रिस्पॉन्स. करेक्ट आन्सर. तर तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला मी 4 प्रॉपर्टी लिहून दिलेल्या आहेत. ग्रोथ आहे, रिप्रोडक्शन आहे, मेटाबॉलिझम आहे आणि एबिलिटी टू रिस्पॉन्स आहे. ओके, तर या 4 प्रॉपर्टी पैकी 2 प्रॉपर्टी या सजीवाच्या डेफिनाइट प्रॉपर्टी नाहीत, तर 2 प्रॉपर्टी या सजीवाच्या डेफिनाइट प्रॉपर्टी आहेत. हा मुद्दा सगळ्यांना लक्षात आलाय? येस सर. व्हेरी गुड. चलो ठीक आहे. तर हे लिहून घेता का मिटवून टाकू, रफ करू? रफ करा सर. चलो ठीक आहे. ओके, याचा व्हिडिओ लिंक पण तुम्हाला मी तुमच्या ग्रुपला टाकील. ओके, तुम्ही तिथं सुद्धा याची स्क्रीन लिहू शकता. चला
तर मग आता आपण एक महत्वाची कन्सेप्ट इथं मेटाबॉलिझम बद्दल शिकलेलो आहोत. आपण मेटाबॉलिझमला थोडंसं डीपली घेऊन जाऊ अजून थोडंसं. बर यस बेटा. गौरी मला एक सांग मेटाबॉलिझम लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं. काय म्हटली बेटा? तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आता सांगितल्या त्या सगळ्या आधी सांगितल्या होत्या तुम्ही. ओके. तर आता याच्यामध्ये मी थोडंसं डीप मध्ये घेऊन जातोय तुला. ठीक आहे. आता आपण मेटाबॉलिझमला डीप मध्ये घेऊन जाऊ. मेटाबॉलिझमला ओके. मेटाबॉलिझमला ही जी प्रॉपर्टी ना मेटाबॉलिझम ह्या प्रॉपर्टीला आपण डीपली घेऊन जाऊ. ओके. आता मी तुला आता सांगितलं की मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या काय ओव्हरऑल प्रोसेसेस होतात याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. ह्या मेटाबॉलिझम मध्ये दोन प्रकार पडतात. नंबर एक म्हणजे अनाबॉलिक प्रोसेस. नंबर एक म्हणजे अनाबॉलिक प्रोसेस. अनाबॉलिक प्रोसेस. आणि नंबर दोन म्हणजे कॅटाबॉलिक प्रोसेस. कॅटाबॉलिक प्रोसेस. कॅटाबॉलिक प्रोसेस. ओके. तर मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक प्रोसेसचे या ठिकाणी मेटाबॉलिक प्रोसेसचे दोन प्रकार पडतात. ओके. नंबर एक म्हणजे अनाबॉलिक प्रोसेस आणि नंबर दोन म्हणजे कॅटाबॉलिक प्रोसेस. ओके. ही गोष्ट कन्फर्म लक्षात ठेवायची, खूप कामाला येणार आहे. ओके. तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये काही टॉपिक आहेत, फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन. ह्या टॉपिक मध्ये मेटाबॉलिझम ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे जी तुम्हाला तिथं बेसिक म्हणून कामाला येईल. ओके. तर लक्षात घ्या माझ्या बोलण्याकडं. मेटाबॉलिक प्रोसेसचे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे अनाबॉलिक प्रोसेस आणि दुसरा म्हणजे कॅटाबॉलिक प्रोसेस. नेमकं मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय आहे, त्याचे दोन प्रकार अनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक. आता नेमकं अनाबॉलिक म्हणजे काय आहे तर लक्षात घ्या. ज्या कोणत्या प्रोसेसमध्ये काहीतरी तयार केल्या जाईल. लक्षात घ्या मुद्दा. ज्या कोणत्या प्रोसेसमध्ये काहीतरी नवीन तयार केल्या जातं त्या प्रोसेसला बोलायचं अनाबॉलिक प्रोसेस. ओके. ज्या प्रोसेसमध्ये काहीतरी बनवल्या जाईल. काहीतरी म्हणजे काय बनवल्या जाईल बायोमॉलिक्यूल. मग बायोमॉलिक्यूल कोणते, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, ग्लिसरीन, ऑइल, लिपिड, फॅट. जर आपण काहीतरी बनवलं तर त्याला बोलायचं अनाबॉलिक. यू आर गेटिंग द पॉइंट. त्याला बोलायचं अनाबॉलिक. आणि ज्या बनवलेल्या बायोमॉलिक्यूलला जर आपण तोडलं तर त्याला म्हणायचं कॅटाबॉलिक. नाव खूप सोपं आहे लक्षात ठेवण्याचं. जिथं काही बनवलं त्याला बोलायचं अनाबॉलिक. बनवण्यासाठी एकत्र आणावं लागतं म्हणजे एकत्र दॅट इज द अनाबॉलिक. आणि जिथं ब्रेकडाऊन केलं जातं, ब्रेकडाऊन म्हणजे काय, काटा. ब्रेक म्हणजे काटा. ओके. काटा म्हणजे काय, ब्रेक. पॉइंट लक्षात आलाय? ओके. मग मी दोन प्रश्न विचारतो, दोन्ही प्रश्नाची व्यवस्थित उत्तरं द्या. ज्या प्रोसेसमध्ये आपण नवीन काहीतरी बनवतो त्या प्रोसेसला काय बोलायचं, अनाबॉलिक प्रोसेस. व्हेरी गुड. त्या प्रोसेसला बोलायचं अनाबॉलिक प्रोसेस. आणि ज्या प्रोसेसमध्ये आपण ब्रेकडाऊन करतो म्हणजे त्याला तोडतो त्या प्रोसेसला काय बोलायचं, कॅटाबॉलिक प्रोसेस. ओके. यस. अंकिता, मनीषा, गौरी समथिंग, गौरी इज दियर. ओके. रोहन, विजय, हे तुम्हाला सगळे पॉइंट लक्षात आलेत का बोर्डवर जे दिलेले आहेत अनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक. यस बेटा. गौरी, हा. अंकिता, ओके. तर मी काय सांगितलं आता मला मी तुम्हाला दोन प्रश्न अजून विचारतो एक एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये. लक्षात असं ठेवायचं. मला सांगा चपाती बनवणं ही प्रोसेस कोणती झाली, काहीतरी बनवलं ना आपण. यस. अनाबॉलिक. आणि चपातीचं ब्रेकडाऊन करणं म्हणजे चपाती खाणं ही कोणती प्रोसेस झाली, कॅटाबॉलिक. ओके. ब्रेकडाऊन करण्यासाठी आपण टीथचा वापर करतो आणि टीथच्या माध्यमात आपण ब्रेकडाऊन करणं याला मॅस्टिकेशन असा शब्द वापरलेला आहे आपल्या ह्युमन न्यूट्रिशन नावाच्या टॉपिक मध्ये. ही पण गोष्ट तितकीच महत्वाची. ओके. तर मी या ठिकाणी अनाबॉलिकची डेफिनेशन लिहून देतो. द प्रोसेस in which biosynthesis of material takes place. Biosynthesis of material takes place is called anabolic process. ओके. ज्या प्रोसेस मध्ये बघा द प्रोसेस इन विच बायोसिंथेसाइज, बघा हा शब्द वापरलेला आहे, बायोसिंथेसाइज
ऑफ मटेरियल टेक्स प्लेस ओके इज कॉल्ड ॲज द अॅनाबॉलिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये काहीतरी तयार होतं, काहीतरी बनतं, बरोबर आहे की नाही, काहीतरी नवीन तयार होतं, त्या प्रोसेसला नाव दिलं आपण एनाबॉलिक प्रोसेस. ओके बायोसिंथेसाइज. ओके बायोसिंथेसाइज याद लगाता है. ओके बायोसिंथेसाइज का मतलब होता है कुछ तो भी नया फॉर्म होना, कुछ तो भी नया बनना, इसे हम बोलेंगे बायोसिंथेसाइज. ओके काहीतरी नवीन तयार होणं, ज्या प्रोसेसमध्ये काहीतरी तयार होतं त्या प्रोसेसला आपण बोलतो एनाबॉलिक प्रोसेस. ओके मग कॅटाबॉलिक प्रोसेस कशाला म्हणू आपण? कॅटाबॉलिक प्रोसेस इथे लिहून देतोय मी. The process in which breakdown takes place. Okay, breakdown takes place is called catabolic process. ओके ज्या प्रोसेस मध्ये ब्रेकडाऊन होतं त्या प्रोसेसला बोलायचे कॅटाबॉलिक प्रोसेस. तर हा फरक पडतो अॅनाबॉलिक प्रोसेसमध्ये आणि कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये. पण लक्षात ठेवा अॅनाबॉलिक प्रोसेस असतील किंवा कॅटाबॉलिक प्रोसेस असतील हे दोनही प्रकार कुणाचे आहेत रे? मेटाबॉलिझम. येस करेक्ट आन्सर. हे दोन्ही प्रकार आहेत मेटाबॉलिकचे, त्यामुळे यांना आपण मेटाबॉलिझम मध्ये दोन प्रकार पाडतो. आता मी तुम्हाला यांचे एक एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. पहिले एक्झाम्पल देतो तुम्हाला मी अॅनाबॉलिक प्रोसेसचं. लक्षात ठेवा अॅनाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय असतं. तुम्हाला मी सांगितलं की ज्या प्रोसेसमध्ये काहीतरी तयार होतं, नवीन काहीतरी तयार होतं, त्याला आपण बोलतो अॅनाबॉलिक प्रोसेस. बरोबर की नाही? अॅनाबॉलिक प्रोसेस असं आपण म्हणतो. तर तुम्हाला एक माहित असेल फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस सगळ्यांना माहित असेल. फोटोसिंथेसिस. ओके फोटोसिंथेसिस आपण करू शकत नाही. फोटोसिंथेसिस प्लांटच करतात. प्लांटच का करतात? कारण त्यांच्याकडे ते पिगमेंट आहेत. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करणं हे प्लांटला पॉसिबल आहे, कारण प्लांटमध्ये ते पिगमेंट आहे, त्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट आहे. त्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल हे नावाचा पिगमेंट आहे. तो क्लोरोफिल हे नावाचा पिगमेंट लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतो. ओके मग आता एक लक्षात ठेवा वनस्पती फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून ग्लुकोज बनवतात. काय बनवतात? ग्लुकोज. लक्षात येते माझं बोलणं? वनस्पती म्हणजे प्लांट फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ग्लुकोज बनवतात बेटा, हे लक्षात ठेवा. ग्लुकोज बनवतात. मग आता तुम्हीच मला सांगा ज्या प्रोसेसमध्ये बनल्या जातं, ज्या प्रोसेसमध्ये काहीतरी नवीन तयार होतं, ती प्रोसेस अॅनाबॉलिक असते का कॅटाबॉलिक असते? निश्चितपणे. मग या ठिकाणी मी फोटोसिंथेसिसचं एक्झाम्पल अॅनाबॉलिक मध्ये देतोय. फोटोसिंथेसाइज. ओके सर या ठिकाणी म्हटलं फोटोसिंथेसिस ही अॅनाबॉलिक प्रोसेस आहे बिकॉज त्याच्यामध्ये ग्लुकोज काय होतं? ग्लुकोज बनतं. आणि निश्चितपणे आपल्या बॉडीमध्ये होणारी जी एक्झाम्पल मध्ये देतोय रेस्पायरेशन नावाची प्रोसेस. रेस्पायरेशन. ओके रेस्पायरेशन ही जी प्रोसेस आहे ना ही आहे कॅटाबॉलिक प्रोसेस, कारण या कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये ग्लुकोज इज ब्रेकडाऊन. ओके ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं आणि यील्ड 38 एटीपी मॉलिक्यूल. ओके लक्षात घ्या. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. नीट एक्झामिनेशनसाठी अतिशय डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो की ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन झाल्यावर, बरोबर. आता निश्चितपणे तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की जिथं जिथं ब्रेकडाऊन हा शब्द मी वापरणार तिथं तिथं तुम्ही कॅटाबॉलिक प्रोसेस ही गोष्ट वापरणार आहात, यात कुठलीही शंका नाही. बरोबर. जिथं जिथं तुम्ही त्या ठिकाणी कॅटाबॉलिक वापरणार तिथं ब्रेकडाऊन येणार. मग आता रेस्पायरेशन नावाची जी प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होते, ह्या रेस्पायरेशन नावाच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. ग्लुकोजचं काय होतं? ब्रेकडाऊन. मग तुम्हीच मला सांगा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणं ही प्रोसेस अॅनाबॉलिक मध्ये येणार का कॅटाबॉलिक मध्ये येणार? कॅटाबॉलिक मध्ये येणार. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. पण लक्षात ठेवा एक महत्वाची गोष्ट, ती काय? जस्ट 1 मिनिट. ओके तर ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय सांगितली तुम्हाला मी की ही जी प्रोसेस आहे कोणती? रेस्पायरेशन, जी कॅटाबॉलिक प्रोसेस आहे, या कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये जे ग्लुकोजचं जे ब्रेकडाऊन होतं त्या ग्लुकोजच्या ब्रेकडाऊन मध्ये आपल्याला किती एटीपी मॉलिक्यूल भेटतात? आपल्याला त्या ठिकाणी 38 एटीपी मॉलिक्यूल भेटतात. वी गेट 38 मॉलिक्यूल्स ऑफ एटीपी फ्रॉम अ ब्रेकडाऊन ऑफ सिंगल ग्लुकोज मॉलिक्यूल.
गॉट इट? Yes, sir. मुझे लगता है यहाँ पर बात बनती है. ओके, यहाँ पर बात समझ में आती है. ओके, आपल्याला एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 38 एटीपी भेटतात आणि एटीपी म्हणजे काय असतं तर आपल्या बॉडीला लागणारी जी एनर्जी आहे ती दुसरी तिसरी नसून ती एक केमिकल एनर्जी आहे, बरोबर. आणि म्हणूनच आपण एटीपीला बोलतो एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ओके, एनर्जी करन्सी ऑफ द सेल. इथपर्यंत काय डाऊट आहे बाळा? No doubt, sir. ओके, थँक्यू. चला व्यवस्थित पद्धतीनं राईट डाऊन करून घ्या.